हां, तो डिअर स्टुडंट, आपला जो 11th सेक्शन 1 आहे त्याच्यात पासून आपण सुरू करणार. पहिला आपण काल सांगितलं 1.1 जो आहे तो आपल्यासाठी नाही आहे, तो कॅन्सल आहे. सेकंड जो सेकंड आहे 1.2 ऑन टू द समिट वी रीच द टॉप, हा तेंजिंग नॉर्गेचा हा एक्स्ट्रॅक्ट आहे. तुम्ही पुस्तक जे टेक्स्ट बुक आहे तर ते तुमच्याकडे आहे असं गृहीत धरूनच आपण हे करणार की पुस्तक आपण उघडायचं, पेज नंबर 15 करायचं. पेज नंबर 15वर आईस ब्रेकर्स आहे. या आईस ब्रेकर्समध्ये सेंटरमध्ये पण क्लाइम्बिंग दिलेलं आहे, इकडं रॉक क्लाइम्बिंग आहे, इकडं रॅपलिंग दिलेलं आहे. बाकीचे जे रॅकेट्स आहेत ते आपल्याला पूर्ण करणं आहे. वर पहिले वाचून घ्यायचं कम्प्लीट करायच्या पहिले का डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द वेव ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. म्हणजे क्लाइम्बिंगशी रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या आपल्याला तिकडे लिहिणं. जसं आपल्यासाठी 2 दिलेलं आहे, रॅपलिंग दिलं आहे, रॉक क्लाइम्बिंग दिलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये ज्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲड केल्या. जसं पहा त्याच्यात आईस क्लाइम्बिंग हा एक प्रकार आहे, स्पोर्ट क्लाइम्बिंग आहे, बोल्डरिंग आहे, स्क्रॅम्बलिंग आहे आणि हायकिंग आहे. त्याच्याखाली देअर आर सर्टन प्री रिक्वेसाइट्स फॉर माउंटेनिअरिंग. पर्वतरोहणासाठी, गिर्यारोहणासाठी काही आवश्यक अशा गोष्टी आहेत. विथ रेफरन्स टू द फॉलोइंग पॉईंट्स डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट माउंटेनिअरिंग. आपल्याला माउंटेनिअरिंगच्या बद्दल जे डायलॉग आहे आपल्या मित्रासोबत, तर या पॉईंट्सचा आधार घेऊन आपल्याला डायलॉग बनवणं आहे. आपल्याला याच्याबद्दल बोलणं आहे. जसं याच्यामध्ये पॉईंट दिले आहे, टाईम, डिस्टन्स, इक्विपमेंट्स जेही साधनं आहेत ती, जसं ट्रेनिंग आहे, क्लॉथ्स आहे, मेंटल अँड फिजिकल फिटनेस आहे. या पॉईंट्सचा आधार घेऊन आपण आपल्या मित्रासोबत चर्चा करतो आहे बा, बोलतो आहे असं आपल्याला तयार करायचं आहे. हे देअर आर सर्टन प्री रिक्वेसाइट्स फॉर माउंटेनिअरिंग. त्याच्या खाली आपण पाहू का डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हेरियस हजार्ड्स अँड रिस्क दॅट अ माउंटेनियर ट्रेकर हॅज टू फेस इन अँड एक्सपिडिशन. गिर्यारोहण करताना ज्या हजार्ड्स आहे, रिस्क आहे, व्हॉट एव्हर द डिफिकल्टीज अराइज इन द वे ऑफ दॅट ट्रेकिंग, तर ते आपल्याला इकडे दिलेलं आहे. 2 प्रकार त्याचे आहे. जसं पहिला प्रकार आहे नॅचरल ज्या अडथळे अडचणी आहे, रिस्क ऑर हजार्ड्स आहे, त्याच्यामध्ये कुठल्या आहे, जसं क्लायमेट आहे, रॉक फॉल्स आहे, अल्टिट्यूड आहे, फॉलिंग आईस आहे, ॲनिमल्स आहे, एक्सेट्रा. ऑल दीज आर बिलॉंग्स टू दॅट ऑफ नॅचरल हजार्ड्स अँड रिस्क. दुसरा जो हजार्ड्स अँड रिस्क आहे वो आहे मॅनमेड. मॅनमेड ज्या हजार्ड्स अँड रिस्क आहे त्याच्यामध्ये लॅक ऑफ फिटनेस हे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये राहू शकतो. ओव्हर एक्सर्शन त्याच्यामध्ये राहू शकतं. त्याच्यानंतर ॲक्सिडेंट, बॅड इक्विपमेंट, त्याच्यानंतर बॅड प्लॅनिंग, लॅक ऑफ टीमवर्क. तर एवढे मॅनमेड प्रॉब्लेम, रिस्क ऑर हजार्ड्स जे आहेत ते त्याच्यामध्ये राहू शकतो. त्याच्या पुढं आपण जर पेज नंबर 16 वेअर अँड इंट्रोडक्शन अबाउट द ऑथर इज गिवन, त्याच्यामध्ये आपल्याला त्या ऑथरच्या बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. जो ऑथर आहे, जसं आपण पहिले पाहिलं ऑन टू द समिट वी रीच द टॉप, याचा जो ऑथर आहे तेंजिंग नॉर्गे का, हू बॉर्न ऑन 29th of May 1914,
known by birth as Namgyal Wangdi and often referred to as Sherpa Tenzin, was a Nepali Indian Sherpa mountaineer. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29th of May 1953. काही याच्यामध्ये त्यांना आपला जो सहकारी आहे एडमंड हिलरी याच्यासोबत हे जे गिर्यारोहणाचं जो शिखर आहे हे शिखर त्यांनी जे गाठलं ते 29 मे 1953. याला जे अवॉर्ड मिळालेले आहे त्याच्याबद्दल खाली माहिती दिलेली आहे. ऑनर जसं टायगर मेडल, मेडल जे आहे 1938ला मिळालं, ऑनर्ड बाय हिमालयन क्लब फॉर एव्हरेस्ट एक्सपेडिशन. सेकंडमध्ये स्टार ऑफ नेपाळ, त्याच्यामध्ये मिळालं मेडल 1953, ऑनर्ड बाय किंग त्रिभुवन फॉर ऑल अकॉम्प्लिशमेंट. अँड थर्ड वन he got the honor of Padma Bhushan, which got in 1959, honored by Government of India for all accomplishment. Tenzing described the climb to the top and all events occurred during the historic climb. The article also describes what brought him to climbing mountain. तर ज्यावेळेस त्यांनी त्या गिर्यारोहणाला जी सुरुवात केली, त्या गिर्यारोहणाला सुरुवात केल्याच्यानंतर ते माउंट एव्हरेस्टला ज्यावेळेस पोहोचले त्या दरम्यानचा जो त्यांचा प्रवास, ज्या काही अडचणी, ज्या त्याच्या फिलिंग्स आहेत, त्या सगळ्यांचं वर्णन या पाठामध्ये लेखकांनी केलेलं आहे. पेज नंबर 16 जे आहे, जो टेक्स्ट आपला आहे तर तो आपण पाहू. On to the summit, we reached the top. So when we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. So now the author describes about the event, the process and the starting of their journey. When he left the Camp 9 on Friday morning and on that very day, so he wanted to reach on the top. So that morning I remember thinking I was to get the top even if I die. का त्या दिवशी ठरवलं का काही झालं तरी आज मला त्या एव्हरेस्टच्या उच्च शिखरावर पोहोचायचं आहे. I was not afraid to die that day. We set out early and all the way from Camp 9 to the peak we alternated. जो वर्ड इकडे दिलेला आहे बा, चेंजिंग प्लेसेस, म्हणजे त्याच्यामध्ये एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी स्थानांचा बदल करत ते त्यांनी आपला जो गिर्यारोहणाला सुरुवात केली. आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. त्याच्यासोबत जो त्याचा सहकारी आहे व एडमंड हिलरी, त्या ज्याच्यासोबत त्यांनी आपला गिर्यारोहणाला सुरुवात केली आहे. द मॅन हू फॉलोज when climbing has a difficult job, both in a climbing up and climbing down. So climbing up and climbing down is not a joke. So it needs a great of strength and it's a very tough one work. He is the anchor, the man going in the lead cuts and step and breaks the way. So that Edmund Hillary was the anchor. So who first what we say lead cuts the steps and breaks the way for proceeding. So in my pocket I had 4 flags. Author said that in his pocket, so he had 4 flags. When we were still at Camp 4, Colonel Hunt gave me 3 flags. तर ज्यावेळेस ते कॅम्प 4ला होते त्यावेळेस जे कर्नल हंट आहे त्यांनी त्याला 3 फ्लॅग्स जे आहे दिले, झेंडे ज्याला म्हणतो आपण, दोज ऑफ ब्रिटन first, the United Nations second, and Nepal third. He charged me with the duty of planting them on the top of the world, and he also assigned the duty to him that when he reached there on the top, so he must plant that 3 flags
on the top of the world or on the peak of the world. So these three flags are in your care, he said. When you and Hillary reach the top, put them at the peak. I am sure that you and Hillary are going to wait. का जेव्हा तुम्ही त्या उच्च शिखरावर पोहोचाल तेव्हा तिथं हे तीनही फ्लॅग तुम्ही लावायचे आहे. ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवत आहे. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flags with me and I would like to be on the top with the other flag. तर याच्यावर त्या तेनजिंगनं म्हटलं का 3 तर फ्लॅग तुम्ही सांगितले, पण चौथा इंडियन फ्लॅगसुद्धा मी माझ्यासोबत घेतलेला आहे. अँड आय वुड लाईक टू पुट दिस वन फ्लॅग्स ऑल्सो देअर ऑन द टॉप. सो आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन इज अ कॅपॅसिटी ॲज अ लीडर ऑफ द एक्सपिडिशन. आणि या मोहिमेचे, या गिर्यारोहण मोहिमेचे जे मेन आहे ते कर्नल हंट, तर यांची परवानगी त्यांनी मागितली. तेव्हा मला इंडियन फ्लॅगसुद्धा या 3 फ्लॅगच्या बरोबरीने तिकडं लावायचा आहे. मग तिथे खाली दिला आहे इंडियन फ्लॅग. कर्नल हंट सेड बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अँड इंडियन फ्लॅग. याच्यावर कर्नल हंटनी म्हटलं का नाही, बाकीच्या 3 फ्लॅगच्या सोबत तुनं जेव्हा इंडियन फ्लॅग आणलं ते खूप बढिया गोष्ट आहे का त्यांच्यासोबत तुला ते सुद्धा लावलं. And after 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side. So there we had to pass up the steep line of rocks, and then they started their journey, a steady going, you see. First of all, cut across from the south face and started up to the west side, where we had to pass up the steep line of rocks. And this was slow and difficult. Once we had cleared these, there was nothing barring our way to the top, but a snow-covered incline sloping less and less as it neared the top. So slopingचा word तिकडे दिला आहे, slanting up and down. तर जसं ते मार्ग तो क्लिअर करत गेले का त्यांच्या मार्गामध्ये येणारी गोष्ट म्हणजे ते एक स्नो कवर्ड इन्क्लाइन, स्लॉपिंग लेस अँड लेस, का जे स्लँटिंग अप अँड डाऊन आहे का, विच इज व्हेरी डेंजरस. अँड दिस लास्ट 60 or 70 feet up the top were not very dangerous. And then when they were near the top, only 60 to 70 feet. But we kept up the same steady pace and we reached the small flattened summit almost together. आणि जेव्हा ते जवळपास 60 ते 70 फूट त्या टॉपपासून होते त्यावेळेस स्टेडी पेस घेत त्यांनी आपला मार्ग जो आहे तो क्रमण सुरू केला. अँड देन दे रीच ऑन द टॉप. तर आपण पहिल्या पिरियड परत पाहिलं, नेक्स्ट पिरियडमध्ये आपण सुरू करू. ओके. चालू है, पर उसको बंद कैसे करना है? उसी पे क्लिक करना। कौन सा काला है?